सुप्रभात. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर संचलित रयत शिक्षण संस्थेचे राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज कोल्हापूर BA भाग 2 आणि अभ्यासपत्रिका 4 या अभ्यासपत्रिकेतील पहिल्या घटकातील सामाजिक कविता केशवसुतांच्या सामाजिक कविता आपण पाठीमागच्या तासाला पाहिलेल्या आहेत. तर आज आपण कवी वसंत बापट यांच्या प्रेम कविता समजून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण कवी वसंत बापट यांचा थोडक्यात परिचय करून घेऊया. वसंत बापट यांचं पूर्ण नाव विश्वनाथ वामन बापट असे होते. त्यांचा जन्म 1922 साली सातारा जिल्ह्यातील कराड या गावी झालेला आहे. पुणे येथील स.प. महाविद्यालयातून त्यांनी MA उत्तीर्ण केलेला आहे. मराठी आणि संस्कृत विषयाचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केलेलं होतं. 1974 पासून मुंबई विद्यापीठाच्या टागोर अध्यासनाकडे प्राध्यापक म्हणून ते रुजू झाले होते. त्यांनी आपल्या काव्यलेखनामध्ये अनेक कविता संग्रह प्रकाशित केलेले आहेत. त्यांचा बिजली हा पहिला कविता संग्रह 1952 साली प्रकाशित झाला होता. त्याच पाठोपाठ सेतू हा काव्यसंग्रह 1957 साली, 11वी दिशा हा काव्यसंग्रह 1962 साली, सकीना हा काव्यसंग्रह 1972 साली, मानसी हा काव्यसंग्रह 1977 साली, प्रवासाच्या कविता हा काव्यसंग्रह 1982 साली, शिंग फुंकले रणी हा काव्यसंग्रह 1982 साली, मेघहृदय हा काव्यसंग्रह 1988 साली, त्याचबरोबर शूरमर्दाचा पोवाडा 1988 साली, तेजसी 1991, राजेशी 1991 इत्यादी कविता संग्रह त्यांनी लिहिलेले आहेत. त्यांच्या या कविता संग्रहाच्या संख्येवरूनच आपल्याला त्यांनी जे कविता लिहिलेल्या आहेत त्या कवितांची संख्या किती विपुल प्रमाणात आहे हे आपल्या लक्षात येण्यास हरकत नाही. त्याचबरोबर अबडक तबडक 1983 साली, चंगामंगा 1983 साली, आम्ही 1985 साली इत्यादी बालकविता संग्रह देखील त्यांनी लिहिलेले आहेत. म्हणजेच कवितेबरोबरच बालकविता देखील त्यांनी लिहिलेल्या आहेत. त्याचबरोबर 1965 साली बालगोविंद नावाचे बालनाट्य देखील त्यांनी लिहिलेले आहे. 12 गावचं पाणी, जिंकुनी मरणाला, विसाजी पंताची 20 कलमी बकर इत्यादी गद्यलेखन देखील त्यांनी केलेलं आहे. म्हणजे कविता हे पद्यलेखनाबरोबर त्यांनी गद्यलेखन देखील केलेलं आहे. त्यांचा तैलनिक साहित्य अभ्यास हा समीक्षा ग्रंथ देखील प्रकाशित आहेत. म्हणजेच त्यांनी कविता लिहिलेल्या आहेत, वगनाट्य लिहिलेले आहेत, त्याचबरोबर बालनाट्य लिहिलेले आहेत, बाल कविता संग्रह लिहिलेले आहेत, त्याचबरोबर समीक्षा ग्रंथ देखील वसंत बापट यांनी लिहिलेला आहे. त्यांच्या या लेखनावरून आपणाला एक लेखक म्हणून वसंत बापट किती सक्षम होते हे समजण्यास काही हरकत नाही. बालपणापासूनच राष्ट्रसेवा दलाचे ते कार्यकर्ते होते. साने गुरुजींचा प्रत्यक्ष सहवास वसंत बापट यांना लाभलेला होता. त्यामुळंच साने गुरुजींचा प्रभाव त्यांच्या लेखनावर, त्यांच्या कवितेवर असलेला आपणाला दिसून येतो. मंगेश पाडगावकर आणि विंदा करंदीकर यांच्यासोबत त्यांनी काव्य गायन आणि सादरीकरणाचे कार्यक्रम देखील केलेले आहेत. त्यांच्या आपल्या अभ्यासक्रमासाठी पुंकर, जपावयाला शिकली होतीस, आज अचानक, नाजूक रुपडे इत्यादी कविता इत्यादी कविता आपल्या अभ्यासासाठी लावलेल्या आहेत. त्यांच्या या 5 कविता ज्या आहेत त्या प्रेम जाणीवा व्यक्त करणाऱ्या कविता आहेत. म्हणजे त्यांच्या कवितेतून प्रेमाविषयी त्यांनी लिहिलेलं आहे. म्हणजे त्याच्या अगोदरच्या तासाला आपण जशा केशवसुतांच्या सामाजिक कविता पाहिलेल्या आहेत तशा या प्रेम जाणीवा व्यक्त करणाऱ्या कविता आहेत. आजच्या तासाला आपण त्यांचीच जपावयाला शिकली होती ही प्रेम कविता पाहणार आहोत. बघा, मी प्रेम कविता जी आहे वसंत बापट यांची जपावया शिकली होतीस या ठिकाणी वाचतोय. तुम्ही काय करा तर लक्ष द्या.
जपावया शिकली होती सारे काही, काठ जरीचा श्वासाने ढळला नाही. मोजित होती शब्दामधल्या छटाछटांना, करावयाचीस तू शिक्षा आपल्या स्वैरबटांना. समजत होती तुला जगाची सारी भाषा, झाकायला शिकली होतीस अटळ निराशा. शैशवच माझे सरले होते, सरले नव्हते, सारे काही कळले होते, कळले नव्हते. नुकते होते स्वप्नपऱ्यांना फुटले पंख, अभिलाषेचा जरा कुठे झालेला डंख. केळीवरच्या द्वापरी मन हळवे होते, पाडायचे प्रतिबिंब त्यामध्ये भलते सलते. वाटायचे तुला कळावी सर्व इमानी, वाटायचे करावयाशी तुझ कुजबुज कानी. बघत राहायची शिंपलेतील मी श्यामल तीळ, दिवस दिवस मी गुमायचा कर्कश शिळ. गाल द्यायचा कुस्करण्या कधी तुझ्या करात, उगीच लाजून लपायचा मी माझ घरात. समजत होते जरी तुझला हे सारे काही, वेडा कुठला म्हणायचीस तू दुरून तेही. आज मला ते आठवते, मी मलाच हसतो, आठवतो ते अजून परी मी माझा नसतो. अशा प्रकारची त्यांची जपावया शिकली होतीस ही काय आहे, प्रेम कविता आहे. त्यांच्या या कवितेचा थोडक्यात भावार्थ काय आहे तर, त्यांनी जी या ठिकाणी प्रेम भावना व्यक्त केलेली आहे ती आज आपणाला सर्वच कवी अशा प्रकारची प्रेम भावना व्यक्त करताना दिसतात. वाचकांना त्यांची कविता का भावते तर, प्रेम कवितेच्या प्रांतात बापट अधिक मनपूर्वक रमलेले दिसतात. प्रेमाचे कितीतरी अनोखे रंग त्यांच्या कवितेमधून अनुभवायास येतात. उत्कटता हा त्यांच्या प्रेम कवितेचा महत्त्वाचा विशेष असलेला आपल्याला दिसून येतो. त्यांच्या प्रेमानुभवात विविधता आहे, नाट्य आहे, त्यामुळे त्यांची कविता अधिक प्रखरपणे वाचकाला भावताना दिसते. त्यांच्या एका एका प्रेम कवितेतून प्रेमाची एक एक कहाणी उलगडत जाते. ठीक आहे, या तासाला पुढच्या तासाला आपण त्यांची पुढची कविता पाहणार आहोत. धन्यवाद.